सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर हे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या संदेश पारकर यांनी याबाबत सूचक विधान करत कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे। कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी सत्तेत असणे गरजेचे असल्याने शिंदे सेनेत जाण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। नगराध्यक्षपदी निवड करताना ज्यांनी साथ दिली त्या सहकाऱ्यांसोबतच पुढील राजकीय भूमिका घेणार असल्याचे संकेतही पारकर यांनी दिले आहेत। दरम्यान आमदार निलेश राणे यांनी शिंदे सेनेत मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरू असून इच्छुकांचं स्वागत असल्याचे म्हटले। मात्र संदेश पारकर यांच्याशी याबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तर माजी आमदार वैभव नाईक यांनी संदेश पारकर यांनी यापूर्वीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा राजीनामा दिला असल्याचे सांगत सध्या ते शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष म्हणून कार्यरत असल्याचे नमूद केले। ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। नाही, खरं तर मी शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष झाल्यामुळे माझ्यावर सगळ्याच नेत्यांची त्या ठिकाणी मदत असल्यामुळे आणि सगळ्यांनी मिळून मला नगराध्यक्ष केल्यामुळे मला प्रत्येकाचं त्या ठिकाणी ज्यांनी मला मदत केली त्या लोकांवर त्या ठिकाणी मी थोडाफार अवलंबून आहेच आणि त्यामुळे मी माझी याबाबतची भूमिका घेतली नाही। नेमका मी त्या ठिकाणी काय भूमिका घेणार आणि कधी घेणार आणि केव्हा घेणार हा प्रश्न त्या ठिकाणी जनतेसमोर आहे। पण या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की मी समाधानी आहे आणि जर त्या ठिकाणी मला निर्णय घ्यावा असं वाटला की राजकीय महत्वाकांक्षा जर त्या ठिकाणी पूर्ण करायच्या असतील, या जिल्ह्याच्या विकासाला न्याय द्यायचा असेल, कणकवली शहराच्या विकासाला न्याय द्यायचा असेल किंवा माझ्याबरोबरचे जे सहकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, यांना जर त्या ठिकाणी न्याय द्यायचा असेल तर काहीतरी त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागेल। मग तो काय निर्णय असेल तो येणाऱ्या म्हणजे मी भविष्याचा वेध त्या ठिकाणी घेतो। येणाऱ्या काळामध्ये जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्यामध्ये काय निर्णय करायचा ही भूमिका कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्या ठिकाणी घेतली जाईल। कणकवली शहरामध्ये जर शाश्वत विकास काम उभी करायची असतील म्हणजे एखादं नाट्यगृह हवं, एखादं क्रीडांगण हवं, ज्या शहराच्या प्रामुख्याने ज्या गरजा आहेत त्या गरजा जर समजा 4-5 आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर त्याला राज्य सरकारचा फार मोठा निधी किंवा केंद्र सरकारच्या योजनांचा फार मोठा निधी त्या ठिकाणी लागेल आणि हा जेव्हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल त्यावेळी कुठेतरी म्हणजे कणकवलीच्या बजेटमधनं कणकवलीच्या विकासाला तर आपण चालना देणारच आहोत, त्याच्यामध्ये अडचण नाही आणि व्यक्तिगत संबंध सुद्धा जनतेशी तितक्याच ताकदीनं आपण निर्माण केलेले आहे, त्यामुळे तिथं कुठे येणार नाही। पण आपल्याला शाश्वत विकासाची जी संकल्पना आहे, जी शहरातली एक प्रमुख 5-10 कामं जी आहेत ही 5-10 कामं त्या ठिकाणी उभी राहणं गरजेचं। आज कणकवली शहराच्या विकास आराखड्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे की विकास आराखड्यामध्ये ज्या पद्धतीनं आरक्षणं टाकलेली आहेत, ज्या पद्धतीनं लोकांच्या घरादारावर रस्ते टाकलेले आहेत, जे काही अन्यायकारक अशा पद्धतीचा जो विकास आराखडा आहे याबाबत आम्ही तो स्थगिती मिळावी, त्याला मुदतवाढ मिळाली, आरक्षण आराखडा विकास आराखडा रद्द करावा, अशा प्रकारचे अनेक ठराव घेतले आहेत, त्याबाबतची निवेदनं दिली। पण याच्यावर निर्णय होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि म्हणून जर असे सगळे जे काही एक पॉलिसी डिसिजन आहेत, धोरणात्मक जे निर्णय आहेत, या निर्णयावर त्या ठिकाणी सत्तेची गरज त्या ठिकाणी लागते, तरच कुठेतरी जनतेवरचा अन्याय जो आहे तो अन्याय त्या ठिकाणी दूर होणार आहे। आणि म्हणून माझा प्रयत्न हा राहणार आहे की माझ्या ताकदीनं माझ्या ताकदीवर जेवढं काम करता येईल तेवढं मी तो न्याय मी तर देणारच आहे। पण जर त्याला जर सत्तेची जर त्या ठिकाणी ताकद मिळाली तर हे प्रश्न तातडीनं त्या ठिकाणी निकाली लावू। याबाबत अनेक नेत्यांशी त्या ठिकाणी माझी चर्चा सुरू आहे आणि याबाबत काय निर्णय करायचा हे कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरात लवकर याबाबतची भूमिका मी त्या ठिकाणी स्पष्ट करेन। आमच्याकडे इन्कमिंग हे सातत्याने सुरू आहे, जिथे नजर जाईल तिकडे आमच्याकडे लोक यायला तयार आहेत। ज्यांना यायचं असेल त्यांना स्वागत आहे। पण तुम्ही जे नाव घेतलं, मला वैयक्तिक जर तुम्ही विचारलं तर मला या विषयाची माहिती नाही, पण जे काय आमच्याकडे इन्कमिंग सुरू आहे ते जर बघता 100% नियोजन असेल आणि म्हणून ह्या सगळ्या चर्चा आहेत। मी अजिबात संपर्कात नाही, पण जे नेते संपर्कात आहेत, जसं मी तुम्हाला धैर्यशीलचा पण विषय सांगितला, जर धैर्यशील माने पाटील ज्यांच्या संपर्कात असतील त्यांच्या माध्यमातून जे प्रवेश होतात ते त्यांना माहिती आहे, मला हा विषय माहीत नाही। संदेश पारकर यांनी याआधीच उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळे आम्ही शिवसेनेमध्ये आपण बघितलं गेल्या 5-6 महिन्यामध्ये ते सक्रिय शिवसेनेमध्ये नाही आहेत। नगराध्यक्ष म्हणून शहर विकास आघाडीचं ते काम करतायत
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कणकवलीतील शहर विकास आघाडीला कणकवली नगरपंचायत पुरता पाठिंबा आहे. सध्या चर्चा आहे की ते एकमेकांना नाही, ते आता कुठल्या पक्षात प्रवेश करते हे त्यांनाच माहिती आहे.